पैशाचा विनियोग यथायोग्य असावा. पैशाचा विनियोग कसा असावा? पैसा अनेक माध्यमातून आपल्याला मिळू शकतो. शेतकरी वर्ग असो, आपण नोकर वर्गदार असो, उद्योजक असो, कामगार असो, शेतमजूर असो, कोणत्या ना कोणत्या रूपातून आपण पैसा मिळत असतो. पण मात्र त्या पैशांचा जो वापर आहे ना, तो यथायोग्यच केला पाहिजे. ठराविक वेळी ठराविक कामासाठी, महत्त्वाच्याच वेळी महत्त्वाच्याच कार्यासाठी त्याचा विनियोग हा करायचा असतो. पैसा आला म्हणून ताबडतोब खर्चून मोकळा व्हायचा नाही. आता अनेक शेतकऱ्यांना पैसे मिळाले, पीक विम्याचे असो, नुकसान भरपाईचे असो, शेती उत्पन्नाचे असो. पण अहो, मी बँकांमध्ये प्रत्यक्षात आज पाहिले, काल पाहिले, तर लोक 10-10, 20-20, 5-25 हजार रुपये काढून ताबडतोब एका दिवसात मोकळे होतात. तुम्ही कशासाठी ही घाई करतात? तुम्हाला अतिमहत्त्वाच्या कामासाठी तुम्ही थोडे पैसे अगोदर शिल्लक ठेवा ना. एक 4 दिवसांनी, 8 दिवसांनी आपल्या लेकीबाळीसाठी ते उपयोगी पडणार. लग्न कार्यासाठी, इतर व्यवहारासाठी हा दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवून सुरुवातीला काही शिल्लक बाजूला ठेवा आणि सर्वसाधारण खर्च करताना त्याचा विनियोग साधताना पैशाचा त्याचं मूल्य सांभाळा. आज खर्च करा. आज पैसे मिळाल्याचा आनंद वाटला. खर्च करून ज्या कामासाठी खर्च कराल त्याचाही आनंद वाटेल. पण पैसा संपल्यानंतर तुमच्या पदरात काय पडतं? नाराजी पडते. पुन्हा दुःख झाल्यासारखं वाटतं. अरे, आपला पैसा खर्च झाला. मग तुम्ही दमाने खर्च करा. आज काही खर्च करा, 4 दिवसांनी करा, 6 दिवसांनी करा. अति घाई कसं काय? किती चंचलता आहे. पूर्वी तुमच्याजवळ 100-200 रुपये राहिले तरी तुम्ही एक महिना खर्च करायला त्याला लावित होते, उशीर करीत होते. एक 40 वर्षापूर्वी पैशाची किंमत किती होती? पैशाचं मूल्य आपण घटवलं. शासनाचा काय दोष आहे तिथे? तुमचा पैसा तुम्ही कसा वापरायचा हे आज जर नाही ठरवलं तर 4 दिवसांनी उन्हाळ्यामध्ये तुम्हाला कुठून येणार? आज शेती उत्पन्न म्हणा किंवा आज नोकरीचं असणाऱ्या पगाराचं आजचं जे मंथली पेमेंट आहे ते म्हणा, आज खर्चून मोकळे व्हायचं. उद्या कुठून आणशाल? थोडं दमाने घ्या. दम धरा. शांततेने खर्च करा. एकदम खर्च करू नका. उतावळा नवरा गुडघ्याला बासे. हां. शिवली चोळी ना हाकली आळी असं करू नका. पैशाचा विनियोग यथायोग्य करा. अत्यावश्यक कार्यासाठी खर्च करा. आवश्यकतेसाठी खर्च करा. पण अनावश्यक खर्च मात्र अवश्य टाळा. सबस्क्राईब करा. मी शिवयोगी पी.के. आबा बोलतो. रामकृष्ण.